हे बघा, आम्ही मुंबईला जाणार. एखाद्या तालुक्याला जर लाखाची संख्या जमा होत असेल तर मुंबईमध्ये ओबीसी कसा वाजत गाजत येईल याचं ही एक झलक आहे. आणि मुंबई ओबीसीचं काय पिवळं वादळ असतं हे एकदा इथले सत्ताधारी, पुढारी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे पाहतील. आणि आम्ही रात्रंदिवस त्यासाठी मेहनत घेत आहोत. तुमचे मित्र मनोज जरांगे म्हणत आहेत आता दिल्लीला जायचं आहे, चला दिल्लीचा नारा दिलेला आहे, काय सांगाल? त्यांनी स्वित्झर्लंडला जावं. त्या स्वित्झर्लंडच्या बँकेमध्ये इथल्या कारखानदारांनी किती मोठ्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या शोधून आणायला त्यांनी तिकडं जावं. आम्ही गावगाड्यातल्या दलित, ओबीसी, मागासवर्गीयांच्या अनाथ माती कालवण्याचं महापाप करू नये. त्यामुळं तुम्ही तिकडंच जावा. आमचा महाराष्ट्र आहे हा. आम्ही आता रिॲक्शन देणार आणि गावगाड्यातला ओबीसी एकत्र करणार. अखेर कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते वितरणाला सुरुवात केलेली आहे. काल 4 जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरित केलेलं आहे. या पत्राच्या बद्दल तुमची आता पुढची भूमिका काय राहणार आहे? मुळात असं जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार, स्वतःहून देण्याचा अधिकार शासनाला नाही. शासन बेकायदा वागतंय. शासनानं बेकायदा GR काढला, शासनानं बेकायदा गॅजेट लागू केलं, शासनानं अनेक न्यायालयांचा निर्णय तुडवला, पायदळी तुडवला. आणि आत्ता प्रमाणपत्र वाटतं आहे. शासनानं याच्या अगोदर एखाद्या विमुक्त जातीमधल्या, एखाद्या SC ST जातीमधल्या, एखाद्या आदिवासी जातीमधल्या एखाद्या समूहाला, जात समूहाला अशा पद्धतीचं कास्ट सर्टिफिकेट दिलेलं कधी इतिहासात तुम्ही पाहिलं आहे का? त्यामुळं असं काम करण्याचा अधिकार शासनाला नाही. आणि शासन जर 10% लोकांच्या, मराठा समाजाला जर त्यांच्या मतासाठी अशा पद्धतीचं काम करत असेल तर मग आमच्याकडं 50 ते 60% ओबीसी आहेत. आणि आता ओबीसी बांधवांची वज्रमूठ महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं शासनाला त्याचा धडा इथून पुढच्या कालावधीमध्ये शिकवलं. तुम्ही आता नांदेडला आलेले आहेत. काही दिवसापूर्वी याच नांदेडमध्ये रिसनगाव नावाचं एक गाव आहे लोहा तालुक्यातील, तिथं मराठा आरक्षणाच्या याचिका दाखल केली आहे प्राध्यापक धोंडे यांनी. त्याच्या विरोधात मग 21 मराठा समाजातील पालकांनी सामूहिकरित्या राजीनामे मागितलेले. आधी गावागावात वाद होता, पण हा वाद आता शाळेपर्यंत येऊन थांबला. खरं तर असं घडायला नाही पाहिजे. ज्ञानदानाच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी असं व्हायला नको होतं. मग आता ओबीसीनी मराठा समाजाच्या संस्थांमधून LC काढायचे का? रिॲक्शन द्यायची का? त्यांना जर हीच भाषा समजत असेल, कुठं राजकारण करावं, कुठं समाजकारण करावं आणि कुठं मागण्या कराव्यात याचा कॉमन सेन्स जर यांना नसेल तर मग आता ओबीसीच्या लोकांनी यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस, संस्था याच्यामधून लोकांनी आता काय बाहेर पडायचं का? काय चाललं आहे नक्की? हे कटुता खूप निर्माण झाली. कटुता, हो, महाराष्ट्रात कटुता निर्माण झाली. हे पेरले मनोज जरांगे आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या माणसांनी. मग आता त्याचं फळ येणार ना. मग जे पेरल ते उगवल. बाबळ पेरली तर बाबळीचे काटेच येणार ना. आणि आंब्याचं फळ पेरलं तर रसाळ आंबे येतील वाट्याला. त्यामुळं काय पेरायचं हे पेरणाऱ्यांनी परत लक्षात घ्यावं. आम्ही मात्र आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर निश्चित उतरणार. प्रत्येक वेळेला तुम्ही या आरक्षणासंदर्भात भूमिका मांडलेली आहे, तुम्ही तुमचा विरोध उघडपणे दर्शवला आहे, पण लक्ष्मण हाके कुठं कमी पडत आहे सरकारलाही सांगा. अरे, लक्ष्मण हाके एका मेंढपाळाचा पोरगा आहे. लक्ष्मण हाके एखाद्या आमदार, खासदाराचा, कारखानदाराचा पोरगा असता तर शरद पवारांनी ऐकून घेतलं असतं ना. शरद पवार म्हणाले तो काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. शरद पवारांनी झकमारी राजकारण करताना हीच केली आजपर्यंत. काय केली तर नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं आणि काम मात्र आपल्या पाहुण्या रावळ्याचं, कुटुंबाचं करायचं. मग त्याची रिॲक्शन येणार नाही का? आम्हाला संविधान कळत नाही का? आम्हाला आमच्या मताचा अधिकार कळत नाही का? आम्ही लोकशाहीमध्ये जन्माला आलो नाही का? आणि बाबासाहेब आम्हाला कळत नाहीत का? त्यामुळे याची रिॲक्शन जोरदार येणार. माळेगावचा सरपंचसुद्धा, माळेगाव म्हणजे बारामती तालुक्यातलं पवारांचं माळेगावचा सरपंचसुद्धा आम्ही होऊ देणार नाही. मग आम्ही जर आमच्या अवकातीवर आलो आणि आम्ही आमच्या मतदानावर आलो तर आम्ही मग काय बाबासाहेबांच्या मताचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये कसा राजा जन्माला येतो हे आम्ही दाखवून देऊ. बंजारा समाजाचे मोर्चे देखील निघत आहेत. बंजारा समाजाला जर ST आरक्षण मिळत असेल तर आम्हाला आनंदच होणार आहे, त्याचं स्वागत असणार आहे. आणि त्यांनी तो लढा लढावा, त्यामध्ये काही वाद नाही. पण आत्ता आपल्या ताटातलं आरक्षण, आपल्या ताटात आपली लेकरं बाळं कुठंतरी ॲडमिशन घेत आहेत, कुठंतरी नोकऱ्या दाखऱ्यामध्ये जात आहेत. ST आरक्षण जाहीर करा म्हणावं, आपण हे आरक्षण सोडून देऊ. मग अनेक समाजांची ही मागणी आहे. पण आपलं आरक्षण पुढं काय आहे हे माहीत नसताना जर आपलं आरक्षण जाणार असेल तर आता एकीची गरज आहे. एकत्र येऊन हा ओबीसीचा लढा लढावा, विजयंतीचा लढा लढावा. आहे ते ताटातलं, आहे ती झोपडी आपलं वाचवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्रित यावं अशी मी ओबीसी विजयंती बांधवांना विनंती करेन.